अध्याय 14वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय कुलस्वामिनी तुळजाभवानी माता. ओम मल्लारी जगन्नाथम त्रिपुरारी जगद्गुरु मणिविघ्नं माळसाकांतं वंदेहं कुलदैवतम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, हे श्रेष्ठ शिष्यवृत्त गुरुचरित्र गोडी अवीट आहे. किती ऐकली तरीही मनाची तृप्ती होत नाही. सहदेवांच्या घरी शिष्यांसह श्री गुरूंनी भिक्षा केली. सहदेव व त्यांची पत्नी जाराबाई यांनी श्री गुरूंचे उत्तम आदरस्थिती केली. त्यामुळे श्री गुरु संतुष्ट झाले. त्यांनी त्यांना उत्तम सांसारिक सुख प्राप्ती आणि पारलौकिक कल्याणाचा भरघोस आशीर्वाद दिला. श्री गुरूंची ज्याच्यावर कृपा होते त्याचे अहित आणि पारलौकिक दोन्हीकडे कल्याणच होते. सहदेवांना त्यांचे वंशज भगवान भक्त जन्मास येतील. ते दीर्घायुषी वैभव संपन्न ज्ञानी मातापित्यांना संतुष्ट देणारे असतील असा आशीर्वाद मिळाला आणि मृत्यूनंतरही सतगती लाभावी अशी सहदेवांनी प्रार्थना केली. गुरूंनी तात्काळ तथास्तु म्हटले. श्री गुरूंनी आपल्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे. आपल्यावरील कोणतेच महासंकट ते त्वरित निवारण करतील याबद्दल सहदेवांना विश्वास वाटू लागला. तो सद्गुरूंचरणी लीन होऊन म्हणाला, स्वामी, मी ज्या यवनाकडे चाकरी करतो तो महाक्रूर आहे. तो दरवर्षी राजदरबारात अनेक ब्राह्मणांना आमंत्रण करतो व नंतर त्यांचा घात करतो. आज त्याने मला बोलवले आहे. मी गेलो की तो मला नक्की ठार मारील. पण सद्गुरू, आपली भेट झाल्यावर माझे प्राण जाणार असतील तर यापुढे काय होणार? मला तुमचे दर्शन झाले. आता मृत्यूचे भय वाटत नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, सहदेवा, तू अजिबातच भिवू नकोस. तू त्या क्रूर यवनाला निश्चित मनाने जाऊन भेट. तो तुला अपय न करता उलट संतुष्ट होऊन स्नेह भावनेने पुन्हा आमच्याकडे पाठवीन. तू परत येईपर्यंत आम्ही येथेच राहू. तुझ्यावर माझा अभयहस्त आहे. वंशज परंपरेने तू माझा निर्जय भक्त आहेस आणि तुझे वंशजही परंपरेने महान भक्त होतील. तुझे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील. तू दीर्घायुषी आहेस. जा. असे वरदान मिळताच सहदेव यवनाकडे गेले. सहदेवांना पाहताच सहदेव त्यांना अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला. अतिशय त्रस्त होऊन यवन सहदेवांना पाठ फिरवून महालात गेला. त्याचे चिंतन भ्रमित झाले. चक्कर येईल असे वाटू लागले. त्याला गाली आली आणि तो अगतिक होऊन आडवा झाला. यवनाने पाहिले त्या क्षणापासून सहदेवांना आता आपले काय होणार म्हणून भय वाटत होते. मनामध्ये श्री गुरूंचे अखंड ज्ञान होते. गुरुकृपा असलेल्यांना कळाकाळाचेही भय नसते. सहदेवांवर रागावून महालात गेलेला यवन भ्रमित होऊन गाढ झोपी गेला. त्याला शरीर स्मरणही राहिले नाही. त्या सुचित्र अवस्थेत एकाएकी त्याच्या हृदयात ज्वाला भडकू लागल्या. तो जागा झाला. त्याला प्राणदिक वेदना होऊ लागल्या. कोणीतरी तेजस्वी ब्राह्मण आपल्या शरीरावर शस्त्राने घात करून अवयव छेदून टाकीत आहे. अतिशय घाबरून तो त्या भयंकर स्वप्नातून जागा झाला. बाहेर एका ब्राह्मणाला तिष्ठत ठेवले याचे त्याला स्मरण झाले. तो धावत महालातून बाहेर आला व तेथे बसून राहिला. सहदेवांचे पाय धरले. तिष्ठत ठेवल्याबद्दल क्षमा मागितली. सहदेवांना त्वरित वस्त्रे भूषणे देऊन सन्मानित करून निरोप दिला. त्या क्षणी त्या यवन राजाची शरीरावस्था बरी झाली. सहदेव श्री गुरु वरील भक्तीने भारावून चकित आनंदित होऊन परत गेले.
नदीतीरी सद्गुरू नरसिंह सरस्वती शिष्यांसह बसलेले होते. तेथे जाऊन तो त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, मी आता यापुढे तुमचे चरण सोडणार नाही. आपणच मला वाचविले, आपणच माझे उद्धार करता आहात. मीच आपल्यावर बरोबर येणार. मला आपला शिष्य करून घ्या. तेव्हा स्वामी म्हणाले, दक्षिण दिशेला आम्ही तीर्थयात्रा करण्यासाठी जात आहोत. आम्हाला पुष्कळ तीर्थयात्रा करायच्या आहेत. 5 वर्षांनी मी पुन्हा येईल, तेव्हा तुला दर्शन घडेल. तुझ्या गावाजवळ आम्ही राहून तुमची सर्व अरिष्ट नाहीशी झाली आहेत. अशा प्रकारे सहदेवांची समजूत घालून स्वामी तेथून शिष्यासमवेत तीर्थ पाहण्यास वैजनाथ येथे आले. तेथे आपले नाव, कीर्ती, योग्यता कोणालाही कळू न देता राहिले. त्यावर नामधारकाने विचारले, गुरु गुप्तपणे निवास का केला? शिष्यांना कोठे पाठवले? सिद्ध म्हणाले, तू श्रद्धापूर्वक शांतपणे ऐकावे. मी सर्व विस्तार करून सांगतो. गुरुचरित्र अपार आश्चर्यकारक आहे. 14वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त.